नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राजकारणात सध्या एका नव्या चर्चेने उधाण आणलेलं आहे. अजितदादांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, या प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केलेला आहे. त्यांनी असा गौप्यस्फोट केला आहे की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी चक्क गुजरातच्या एका बड्या उद्योगपतीनं मध्यस्थी केलेली होती. काय आहे हे नेमकी अपडेट्स आणि या उद्योगपतीनं कोणती अट घातलेली होती, त्याला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना हा खळबळजनक दावा केलेला आहे. वडेट्टीवार म्हणाले की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावं, यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून पडद्यामागे हालचाली सुरू होत्या. महत्त्वाचे म्हणजे विलिनीकरणासाठी दिल्ली किंवा मुंबईच्या नेत्यांना नाही, तर गुजरातच्या एका मोठ्या उद्योगपतीने पुढाकार घेतलेला होता. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार हे उद्योगपती काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले होते आणि त्यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा केलेली होती. या चर्चेत विलिनीकरणाचा फॉर्म्युला जवळपास ठरलेला होता, पण ती अट आणि 12 फेब्रुवारीची तारीख. पण मित्रांनो, हे विलिनीकरण इतकं सोपं नव्हतं. वडेट्टीवार यांनी सांगितलं की या विलिनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीनं एक मोठी अट घातली होती. ती अट म्हणजे विलिनीकरण झाल्यानंतर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीएला पाठिंबा द्यावा. वडेट्टीवार यांनी असा दावा केलेला की 12 फेब्रुवारीला या विलिनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती. या चर्चेचं नेतृत्व स्वतः अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. शशिकांत शिंदे देखील यात सहभागी होते, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पण दुर्दैवाने अजितदादांच्या विमान अपघातामुळे या प्रक्रियेत मोठा खंड पडलेला आहे आणि आता चित्र पालटलं आहे. संशयाची सुई आणि राजकीय अर्थ. वडेट्टीवारांनी केवळ विलिनीकरणावर भाष्य केलेले नाही, तर त्यांनी अजितदादांच्या अपघातावरही संशय व्यक्त केलेला आहे. दाल में कुछ काला है, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तसेच अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना एवढ्या घाईघाईत शपथ देण्यामागचं कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांच्या मते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी कोणीतरी कट रचला असावा व यातच खळबळजनक म्हणजे तर मित्रांनो, विजय वडेट्टीवारांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एक भूकंप आलेला आहे. गुजरातच्या त्या उद्योगपतीचे नाव काय आणि विलिनीकरणाची गाडी आता पुढे सरकणार का, हे येणारा काळच ठरवेल. व यातच तुम्हाला काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खरंच एकत्र येतील का? कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.